नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आणि आपल्या शौर्य अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेले आहेत। त्या कोर्सेस विषयी मी उद्या तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे। पण तत्पूर्वी आपण आजच्या भागामध्ये किंवा आजच्या दिवशी भारतामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या घडामोडी घडलेल्या आहेत या सर्व घडामोडी आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो। आणि अभ्यास करताना एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, त्याची प्लॅनिंग चांगली असायला पाहिजे आणि अभ्यासाच्या प्लॅनिंग वरती आपण एखादा व्हिडिओ बनवू। पण तुम्ही त्यासाठी मला एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये व्हिडिओ हवा आहे का, आणि हवा असेल तर मी त्यावरती बनवेल की एकंदरीत आपला अभ्यास कशा पद्धतीने असावा। जीकेचा भाग जर लक्षात राहत नसेल तर त्याच्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी आपण वापरावी, या सगळ्या गोष्टीवरती आपण एखादा व्हिडिओ एखादा लेक्चर तसं आपण घेऊयात। पण तत्पूर्वी आजच्या भागामध्ये असणारे जे काय प्रश्न या प्रश्नांकडे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजचे प्रश्न घेऊन आलोय। तर पहिला प्रश्न काय आहे बघा मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? ते गाव कोणतं आहे? तर मित्रांनो ते जे गाव आहे ते गाव आहे सातनगरी नावाचं गाव आहे। आता याला स्मार्ट गाव का म्हटलं किंवा याला इंटेलिजंट गाव असं का म्हटलं, त्याचं काय कारण आहे? तर या पाठीमागे एक कारण आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो इथे AI प्रणीत शिक्षण पद्धती आहे। कशी शिक्षण पद्धती आहे? AI प्रणीत शिक्षण पद्धती इथे आहे। त्यानंतर शेतीमध्ये किंवा कृषीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावरती वापर या गावामध्ये होतो आणि म्हणून हे जे गाव आहे हे सार्वत्रिक क्षेत्रांमध्ये किंवा सर्व क्षेत्रांमध्ये प्रावीण्य साधलेलं हे गाव तुमच्या लक्षात येईल। वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत ते सर्व क्षेत्र कशा पद्धतीने आपल्याला चांगले करता येईल या गावाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे 25 ऑगस्टला हे जे गाव आहे हे गाव एक स्मार्ट गाव असेल अशी घोषणा महाराष्ट्राचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। लक्षात आलं सर्वांना? असा हा जो प्रकार आहे हा इथे आपल्याला निदर्शनास येईल। आता त्यानंतरचा आपण प्रश्न बघू। बघा, भारताची जलविद्युत राजधानी जी आहे ही जलविद्युत राजधानी म्हणून कोणत्या राज्याला ओळखलं गेलंय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। लक्षात ठेवा, आता अरुणाचल प्रदेशच का बरं? भारताचा हा जो भाग आहे इकडचा असा जो भाग आहे या भागामध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती काय आहे तर मोठ्या प्रमाणावरती इकडे नद्या आलेल्या आहेत आणि या जे नद्या या नद्यांमध्ये प्रमुख नदी जी आहे ती ब्रह्मपुत्र आहे आणि तिच्या असंख्य ज्या काय उपनद्या आहेत तर या नद्यांच्या माध्यमातून काय होत आहे मित्रांनो, तर इथे मोठ्या प्रमाणावरती डॅम आहेत आणि त्या डॅमच्या माध्यमातून आपण काय करतो, जलविद्युतचा जो काय वापर आहे तो वापर करताना इथे निदर्शनास येणार आहे आपल्याला। ओके, म्हणजे जवळपास 30% जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये काय आहे तर जलविद्युत तयार केलं जातं। भारताच्या एकूण जलविद्युत पैकी 30% जे काय रेशो आहे तो फक्त आणि फक्त अरुणाचल प्रदेश मधून आहे। म्हणून इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की अरुणाचल प्रदेश ही जी आहे ही एक जलविद्युत राजधानी म्हणून ओळखल्या जाते, हेच त्याच्या पाठीमागचं कारण आहे। आता त्यानंतरचा प्रश्न, अमेरिका हा जो देश आहे अमेरिकेमध्ये महिला समानता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो हे तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो 26 ऑगस्ट हा दिवस आहे। या दिवशी किंवा हा जो दिवस आहे हा वुमन इक्वॅलिटी डे म्हणून साजरा केला जातो। त्याचं कारण आहे, कारण अमेरिकेची जी काय राज्यघटना होती, अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं होतं पण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये महिलांना वोटिंगचा अधिकार नव्हता। कशाचा अधिकार नव्हता? वोटिंगचा अधिकार नव्हता। ही खूप वाईट गोष्ट आहे आणि याच्या संदर्भातलं बिल हे 1920 मध्ये म्हणजे 1920 मध्ये जाहीर झालं होतं
आणि त्यासाठी त्यांना 19वी घटना दुरुस्ती त्यांच्या घटनेमध्ये करावी लागली। या घटने दुरुस्तीने अमेरिकेच्या महिलेला मतदानाचा अधिकार मिळाला। कशाचा अधिकार? या तारखेला मतदानाचा अधिकार मिळाला, म्हणून हा एक कसा दिवस आहे? इक्वॅलिटी डे किंवा समानता दिवस आहे असं गृहीत धरलं जातं। सध्या नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक केलेली आहे किंवा कोण आहेत? तर लक्षात घ्या, सध्या जे आहेत ते हे आहेत, काय नाव यांचं? तर अनीश दयाल सिंग हे आहेत, लक्षात राहू द्या। अनीश दयाल सिंग हे IPS अधिकारी आहेत आणि हेच काय आहेत मित्रांनो? तर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आपल्या पंतप्रधानाचं काम करणार आहेत, ज्याला नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर असं म्हटलं जातं। ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतर बघा, 28वी राष्ट्रीय ई शासन परिषद 2025 कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे? ते शहर कोणतं आहे? तर ते विशाखापट्टणम शहर आहे। तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, विशाखापट्टणम हे जे शहर आहे मित्रांनो, हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे ते मला कमेंट करून सांगा तुम्ही, ठीक आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघू मित्रांनो। त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जे आहे, तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीमध्ये, आता मौद्रिक म्हणजे ज्याला मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हटलं जातं, आणि ही जी मौद्रिक धोरण समिती असते ती काय करते? वेगवेगळ्या बँकेचं जे काय इंटरेस्ट रेट आहे, ज्याला तुम्ही काय म्हणता व्याज दर, हे व्याजदर RBI चे ठरवण्याचे जे काम आहे हे ही कमिटी करत असते। आणि या कमिटी वरती एक म्हणजे या कमिटीचं जे काय नियुक्ती आहे, या नियुक्ती मेन पदावरती नियुक्ती जी आहे ती कुणाची करण्यात आलेली आहे? त्याच्या अध्यक्ष पदावरती, तर ती करण्यात आलेली आहे मित्रांनो इंद्रनील भट्टाचारी। आणि हे इंद्रनील भट्टाचारी जे आहेत ते JNU विद्यापीठ जे आहे दिल्लीचं, JNU हे जे विद्यापीठ आहे, या विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं, म्हणून एक हुशार व्यक्तिमत्व आहे। आणि त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या चक्रीवादळाने व्हिएतनाम व दक्षिण चीनला तडाखा दिला, म्हणजे तिथे येऊन धडकलंय ते, तर असं कोणतं चक्रीवादळ आहे? तर ते आहे बघा टायफून, बघा टायफून काझिकी अशा प्रकारचं हे चक्रीवादळ आहे। आणि या चक्रीवादळामुळे व्हिएतनाम मध्ये काय करण्यात आलं की बाबा चक्रीवादळ तिथे म्हणजे आता धडकलं आहे, काही प्रमाणामध्ये येणार पण आहे ते परत, तर मग यासाठी ह्यांनी अगोदरच काय केलं होतं? तर 6 लाख लोक काय केले? तर शिफ्ट केले होते दुसऱ्या जागेवरती नेऊन, असंही त्यांनी केलेलं आहे। ओके, व्हिएतनाम मध्ये 3 लोकांचा बळी गेला होता त्यामुळे। आणि 2025 मध्ये ऑल इंडिया स्पीकर्स कॉन्फरन्स ही जी आहे ती, या स्पीकर्स कॉन्फरन्सचं जे काय उद्घाटन आहे, हे उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर ते नवी दिल्लीला करण्यात आलेलं आहे। पण कुणी केलं? तर अमित शहा यांनी केलेलं आहे। लक्षात आलं सर्वांना? तर अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। आणि या दिवशी काय केलं? तर विठ्ठल, लक्षात घ्या, विठ्ठलभाई पटेल यांच्या नावाचं एक तिकीट काढलंय बघा, टपाल तिकीट। आता तुम्ही काय करा माहितीये का, मला डायरेक्ट कमेंट करून सांगा की या व्यक्तीचा परिचय काय आहे, ती कशाचे अध्यक्ष होते पहिले, ते मला तुम्ही कमेंट करून सांगणार। या ठिकाणी आपण थांबूयात। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण जे काय प्रश्न, हे प्रश्न दररोज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो। कृपया तुम्ही प्रतिसाद देणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि हे जे व्हिडिओ आहेत ते बऱ्याच लोकांपर्यंत पाठवण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे, ठीक आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा।